देखिला रे देव, देव देखिला रे देव, देव देखिला रे देव. ज्ञाने भक्तीचा, ज्ञाने भक्तीचा रस चाखिला रे, देखिला रे देव, देव देखिला रे देव, देखिला रे देव. विश्वामध्ये विस्तारला, विश्वामध्ये विस्तारला, भावे भक्तांसी पावला, भावे भक्तांसी पावला. भक्ती लागी लाचावला, भक्ती लागी लाचावला, भक्ती लागी लाचावला. भक्ता पद देतसे, देखिला रे देव, देव देखिला रे देव. जगामध्ये आहे ईश, जगामध्ये आहे ईश, म्हणून बोलिजे जगदीश. जगामध्ये आहे ईश, म्हणून बोलिजे जगदीश. जयाचे नि सुंदर वेश, जयाचे नि सुंदर वेश. नाना रूपे शोभती, देखिला रे देव, देव देखिला रे देव, देखिला रे देव. जनी श्रोता बघता होतो, तोची देखतो चाखतो. जनी श्रोता बघता होतो, तोची देखतो चाखतो. वृत्ती सकळांच्या राखतो, वृत्ती सकळांच्या राखतो. मनी मन घालूनी
घेतो देखिला रे देव, देव देखिला रे देव, देखिला रे देव, देखिला रे देव. ज्ञाने भक्तीचा रस चाखिला रे, देखिला रे देव, देव देखिला रे देव, देखिला रे देव, देखिला रे देव, देखिला रे देव. धन्य धन्य तो एकला नाना देह चाळवी, तो जनी श्रोता वक्ता होतो तोची देखतो. हे सगळं इतकं सुंदर भजन आणि आजच्या समासामध्ये तेच समर्थ आपल्याला सांगणार आहेत बर का. फारच सुंदर आहे आजचा समास. विनोदी आहे. आपलंच म्हणजे माझंच वर्णन आहे. तर आता बघा, आपण आधी आता प्रार्थना म्हणूया. ओ ओ ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार तुम्हा सगळ्यांना एकदा. आजचा समास विशेष आहे कारण त्याच्यामध्ये आपलं प्रत्येकाचं वर्णन आहे. आता हा आपला 13वा दशक चालू आहे आणि त्याच्यामध्ये आज आपण हे आत्माविवरण समास आपण बघणार आहोत. बघा, गेल्या वेळे या विश्वाचा करता कोण आणि साधकाने कसा विचार करावा याच्यावर समर्थ आपल्या सगळ्यांना एका अत्युच्च भूमिकेवर घेऊन गेले. की अरे सगळे निर्गुण आहे, निर्गुणाला कसा करता असेल. ते सगळं सांगितलं. पण त्याच्यावर शिष्याने एक प्रश्न विचारला की जो तुमच्या ना आपल्याला अगदी जवळचा वाटते. कारण का, अगदी थोडक्यामध्ये आपण बघूया. गेल्या वेळेला आपण बघितल्या अत्यंत उच्च भूमिकेवर म्हणले, अरे हे सगळं विश्व नश्वर आहे, लटिक म्हणजे मिथ्या आहे, ट्रान्झिटरी आहे. त्याचा करता कोण हे कसं काय असणार, अप्रमाण. बघा, तुम्हाला आठवत असेल तर स्वप्न, तुमच्या स्वप्नाचा करता कोण. आता असं काय सांगता येतं का स्वप्नाचा करता कोण माहित कोण आहे. तर बघा, तुम्हाला गेल्या वेळेला मी विनोद म्हणून, चिंतन करण्यासाठी विनोद म्हणून एक विनोद सांगितला होता ना. ते नवरा बायकोला, एक बायकोला स्वप्न पडतं आणि मग ती बायको म्हणते, अरे माझ्या स्वप्नात तू इतकं बेजबाबदारपणे वागतो, तुझ्या स्वप्नात काय करत असशील. आता प्रश्न विचारणारा विचारू शकतो, पण ते बरोबर लटक तर नवरं काय म्हणणार, लटक आहे ते पुसणे अप्रमाण आहे. तर हे सगळं समोर या उभ्या आपण बघितल्या की म्हणले सगुणे सगुण केले म्हणजे आधीच जी पंचमहाभूत समोर उपलब्ध आहे त्याच्यापासून पंचमहाभूतांमध्ये बदल मी करू शकतो. पण ते ते पूर्वीच आहे. पण ते निर्गुणाला कर्तव्य लावता येईल का. मग ते निर्गुण निर्गुण राहील का त्याला जर कर्तव्य लावलं तर. हे म्हणे काय बोलतोस, न वचे की कदा, व्हॉट आर यू सेईंग. आणि मग काय म्हणले
की अशा तऱ्हेनं तुला प्रत्यय आला की मग काय होईल, तर गलबला थांबेल. म्हणजे हे सगळं तुला जेव्हा कळेल, ह्या सगळा वेदांत विचार तुला जेव्हा उमजेल, तेव्हा तुझा गलबला कमी होईल. गलबला म्हणजे काय, त्याच्यावर सुद्धा आपण विचार केला गेल्या वेळी, की गलबला म्हणजे काय. पण आता बघा, असं आहे की याचा आपण आधी त्याचा अर्थ बघण्याच्या आधी आपण एक दुसरं बघू, की ज्या अर्थी मला प्रश्न आहे, म्हणजे गलबला आहे, गोंधळ आहे, त्या अर्थी मला प्रत्यय आलेला नाही. बरोबर की नाही? नाहीतर मग मला प्रश्न असतीलच कसे काय? प्रश्न नसणार. ज्या अर्थी मला प्रश्न आहे त्या अर्थी मला प्रचिती आली नाही. याचं एक उत्तम मी एक रामकृष्ण परमहंसांचं एक त्यांच्याबद्दल एक पुस्तक आहे. त्यांना जेव्हा शिष्यांनी भेटी दिल्या ना अनेक, तर त्या आपल्या सुदैवाने काही शिष्यांनी ते जशाच्या तशा लिहून ठेवल्या. म्हणजे आता उदाहरणार्थ असं की हा आता अरविंद त्या खोलीत गेला, मग तिकडे त्यावेळेस वीज नव्हती, मग काय त्यांनी गॅसवर बाहेर ग्रिलवर स्वयंपाक केला, असं स्वतःबद्दलच जसं आपण तृतीय पुरुषी एक क्वेश्चनात असं थर्ड पर्सन मध्ये लिहिलंय ते. तर त्याच्यामध्ये एकाने विचारलंय, बरं हे आपल्याला आपल्यासाठी आठवणी लिहून ठेवल्यात. त्यांनी ठाकूरांना काय विचारलं, बरेच विचारले प्रश्न प्रश्न, आणि मग म्हणला, मला इतके प्रश्न काय आहेत? असं गुरुंनाच विचारलं. तर ज्यांनी लिहून ठेवलंय त्यांनी म्हणलंय की म्हणे किती म्हणे निरागस, त्याचं निरागसपणे त्याने विचारलं, मला काय इतके प्रश्न आहेत? तर ते ठाकूर म्हणले, ते असू दे म्हणले, पण तुला एक सांगतो. आणि त्यांनी एक दृष्टांत दिला रोजच्या जीवनातला. फार त्यांचे रामकृष्ण परमहंसांच्या उपमा आणि त्यांची समजावून सांगण्याची पद्धत अतिशय सुंदर आहे. ते काय म्हणले, काल आम्ही त्या 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 काळीच काय टीव्ही वगैरे कुठे एंटरटेनमेंट काही नव्हती ना, तर तिथे त्यांची काय प्रथा त्या संप्रदायामध्ये, रामकृष्णांना काय आवडायचं ते लोक करायचे का, तर ते घरी त्यांचे भजन मंडळी बोलवायचे. आपण कसं आता घरी पॉटलक डिनर करतो, तर तसं ते एक भजन मंडळी, प्रोफेशनल सिंगर्स भजन गायला बोलवायचे. आणि मग नंतर भोजन असायचं. तर मग म्हणले भजन झाल्यावर भोजन सुरू व्हायच्या आधी सगळे म्हणे गडबड 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 गडबड, आवाज आवाज, ज्याला समर्थक गलबला म्हणतात, ते गलबला होता. आणि म्हणजे एकदम सगळं शांत झालं. मी बघितलं काय झालं, काही नाही म्हणले, जेवण वाढलं होतं सगळ्यांना, आता पंगत बसली, मग तोंडात घास सुरू झालं जेवण, म्हटलं सगळीकडे शांतता पसरली. परवा दिवशी इथे खरंच असं झालं, एकदम शांत झालं. मला एकदम तो दृष्टांत आठवला की तसं म्हणजे काय, की जेवण प्रचिती आली, जेवण तोटात जायला लागलं, पोट भरायला लागल्यावर तसा असा आनंद आपल्याला मिळायला लागला देवाचा, हे सगळे आपले प्रश्न विराम पावतील. असं ठाकूरांनी त्याला सांगितलं की तू चिंतन कर, रिफ्लेक्शन कर. त्या अर्थाने समर्थ म्हणतात, बरे पाहता प्रत्यय आला, तरी का करावा गलबला, प्रचित आलिया आपणाला, अंतरयामी. आपल्या अंतरी प्रचिती आली पाहिजे. आणि या सगळ्या ओव्या आपण गेल्या वेळी बघितल्या. आता म्हणले, आता असो हे बोलणे, विवेकी तोची हे जाणे. म्हणजे म्हणजे तो आपण विवेकी नाही हे आता सिद्धच झालं, आपण विवेकी नाही. हा, कारण का, पण म्हणले काय हे पूर्व पक्ष उडवायला लागतो. म्हणजे पूर्वीचं सगळं एक जे आपले अनलर्निंग ज्याला आपण म्हणलं, ते अनलर्निंग बाजूला केलं की मग एरवी चैतन्य अनिर्वाच्यच अनुर्वाच्यच आहे. त्याच्याबद्दल काय बोलणार, त्याच्याबद्दल काही बोलायचं काही प्रश्नच नाही, फक्त पूर्व पक्ष उडवायला लागतो. तर हे सगळं इतकं हाय लेवलचं झालं, तर त्याला हं, त्याला शिष्याने एक प्रश्न विचार की, तव श्रोता करी प्रश्न, देही सुख दुःख भोगता कोण. ओ तुम्ही सगळं इतकं याचं वर्णन करता, निर्गुणाचं कोणी करता नाही, आणि मला तर इतकं सुख दुःख सगळं भोगायला लागतंय, मग ते कोण उपभोगतो, मग मला तर इतकं दुःख आहे. तर मग ते कोण उपभोगतो, ते निर्गुण ते असेल ते असू दे, माझं माझं काय, माझ्या कोण सुख दुःख उपभोग. तर हे कसं आहे माहित आहे का, मग समर्थ म्हणले,
अं, ठीक आहे ठीक आहे. आता हे हे पुढे सांगतो तुला, त्याला ओरडले नाही बरं. तर पुढे हेच निरूपण बोलले असे, आणि हा आता इथे हा समास संपतो. पण आपण ना हा प्रश्न समजून घेऊ. फार सुंदर प्रश्न आहे की बघा ते श्रोते सुद्धा वक्त्याला सांगतात तुम्ही किती उच्च बोला भूमिकेवरून, पण तुम्ही आपले पाय जमिनीवर पाहिजेत. तर शिष्य त्या गुरुला आपल्याकडे ओढत असतो. तर तो आपले प्रश्न ना अनात्म भूमिकेतनं असतात, कारण आपण अनात्म भूमिकेत स्थिरावलो. त्याचं एक मला उदाहरण देतो, दृष्टांत. की आपलं एक चिन्मय मिशनचं कॅलिफोर्नियामध्ये एक रिट्रीट सेंटर आहे. तुम्ही तुमच्यापैकी बरेच जण तिथे गेलेही असतील. ते सॅन फ्रान्सिस्को पासून 5 मैल 5 तास ड्राईव्ह करून ते जंगलात आहे, रेडवूड फॉरेस्ट मध्ये. इतकं जंगल आहे की आता आम्ही जेव्हा तिथे जायचो त्यावेळेस, मी गेलो नाही 5 6 7 वर्षात, पण त्यावेळेस तिथे सिग्नल यायचा नाही कटला, फक्त लँडलाईन असायची. सगळ्यात जवळचं ग्रोसरी स्टोअर 15 मिनिटं मोटारीने ड्राईव्ह केल्यावर एक स्टोअर लागायचं. असं सगळं एक पूर्ण जंगलात भाग आहे. मग तिथे फक्त आम्ही जे कोण येतील ते आणि गुरुजी एवढंच असायचं, आणखी कोणीच नसायचं तिथे. मग तिथे मोकळेपणे संबंध म्हणजे काय म्हणायचं, सिरियस चर्चा वगैरे तिथे शक्य व्हायची. म्हणजे सिरियस साधक सगळे त्यावेळेस, आणि मग गुरुजी त्यावेळेस सिरियस साधक असल्या कसं ओरडू पण शकतात. काही कठीण शब्दात बोलू पण शकतात आपल्याला. तर तिथे गुरुजी सांगत होते की अरे तुम्हाला वेदांत इतका कठीण का वाटतो, सोपा आहे वेदांत. तुमच्या आपल्या सगळ्या साधकाच्या सगळ्या सुखदुःख सगळ्या गरजा देव भागवतो. तुम्ही असं का समजता की जो सगळा तुमचा योगक्षेम भगवंत बघतो आपलं. तुम्ही ते म्हणले की सगळं सोडून, हा तर त्याला एकाने काय एकाने विचारलं. मग गुरुजी जे सगळेजण असे कोण साधक जंगलात गेला देवाला शोधायला, मग त्याचं पण अन्न त्याचा सोय निवारा भगवंत बघतो का? हो म्हणले, अर्थातच योगक्षेम भगवंत भक्ताची नाही बघणार तर कोणाची बघणार. मग तो काय म्हणला, मग म्हणले गुरुजी समजा मी मी गेलो साधना करायला जंगलात, तर मग माझं तहान भूक जेवण मला भगवंत देईल का तिकडे? तर गुरुजी थांबले 20 मिनिट 20 सेकंद असे. तर त्यांनी पुन्हा प्रश्न रिपीट केला की सांगा ना, की मी जर गेलो जंगलामध्ये सगळं सोडून तर मला जेवण भगवंत देईल का? गुरुजी म्हणले नाही देणार तुला. तर म्हणला आता तुम्ही म्हणलं, ते म्हणले मी काय सांगितलं, देवाच्या शोधासाठी जो सगळं सोडून जंगलात जाईल त्याचं योगक्षेम भगवंत बघतो, हा नियमच आहे. पण म्हणे तू जंगलात अजून गेला पण नाहीये, जंगलात ज्याचा नुसता विचार आहे त्याच्या आधीच म्हणतो, त्याच्या आधी तुला जेवणाचा विचार आहे. त्याला तुला जंगलात जायच्या आधीच जेवायची काळजी लागली तर तू कर तुझी काळजी मग. तुला काळजी देवाची लागली आहे कुठे? बरोबर बरोबर आहे. तर म्हणले तुला देवाची काळजी लागली आहे का, तू तर आताच देवाचा विचार करत आहे. मग जेवण तर म्हणे इथंच मिळतंय ना, तेच तर सांगतोय इथं कर साधना, इथं जेवण सगळं आहे, साधना मनापासून कर. तर प्रश्न कसा आहे, अनात्म भूमिके. त्यामुळे गुरुही समजतात की काय कसा प्रश्न आहे. प्रश्न समजून घेतला की मग कळतं. मग आता बघा या समासामध्ये समर्थ आपल्या भूमिकेवर येऊन आपलं सुखदुःखाचा भोगता कोणते सांग. फारच सुंदर समास आहे खरं. हे जे आजच्या समासातलं जे वर्णन आहे ना, ते आपण 3ऱ्या दशकात बघितलंय बरं. तुम्ही म्हणा 3रं दशक, त्याला तर 2.5 वर्ष झाली, आम्हाला काय माहिती, तुम्ही सांगा. तुम्ही सांगा रेफरन्स, मग आपण त्याचा रेफरन्स पण बघणार होता. हा, याचा सार सार त्यावेळेस तर अगदी डिटेलमध्ये सांगितलं. पण आज ते आध्यात्मिक आध्यात्मिक भूमिकेतनं आता हा समास आहे. पण आता स्वतः करी प्रश्न देही सुख दुःख भोगता कोण, बघा आपल्या लेवलला प्रश्न आहे की सांगा निर्गुण भोग कोण भोगतो. तुम्ही इतकं आत्म्याचं वर्णन सर्व ठीक आहे, पण माझ्या भूमिकेतनं सांगा ना. तर बघा आपण या समासाची आता फोड, ही आत्माविवरण जीवनातील सुख दुःखे कोण भोगतो. तर बघा पहिल्या 1 ते 5 ओव्या आहेत ना,
तर रामदास स्वामींनी शिष्याच्याच प्रश्नाचा विस्तार इतका सुंदर केलाय की आपण म्हणलं अरे हो, माझा प्रश्न तर तुम्ही इतकं छान समजावून सांगितला. अतिशय कुशल शिक्षक कसा असतो तर असा. मग पुढच्या ओव्यांमध्ये आपलं म्हणजे जीवाचं चरित्र इट्स लाईक आपणच आपलं ऑब्झर्वेशन करतोय, किंवा इट इज अ डायमेन्शन ऑफ अवेअरनेस. व्हेरियस डिमेन्शन्स आपल्या आयाम वेगवेगळ्या दृष्टिकोनातून अवेअरनेस कसा आपला बदलत जातो त्याचं विवरण आहे. कारण कोण भोगतो त्याचं वर्णन नाही. नंतर हे झाल्यावर मग हे ऑब्झर्वेशन असतं आणि एक अनालिसिस. मग अनालिसिस त्यांनी चिकित्सा आपण म्हणतो ती एका भूमिकेवरनं 27 ते 30 या 4 ओव्यांमध्ये एका लेवलवर केली. आणि मग आणखीन एका वरच्या भूमिकेवरनं 31 ते 40 ओव्यांमध्ये अनालिसिस, पण ते एक नॉच ते गिअर बदलतात. आणखी एकदा वरच्या भूमिकेवरून जाऊन ते अनालिसिस त्यांनी घेतलंय. आता आपण काय करू की आपल्या सोयीसाठी आपण आपल्या सोप्या शब्दात बघायचा का समासादी रूपरेखा आहे सोप्या शब्दामध्ये, की असं आहे प्रत्येक वस्तूला 2 अंग असतात. 2 अंग म्हणजे 2 डायमेन्शन्स, 2 भूमिका. वेदांतामध्ये त्याला सत्ता म्हणतात, की अवेअरनेस त्या 2 वस्तूला अंग असतात. उदाहरणार्थ आता बघा, हे बाहेरचे दृश्य जे आहे, जड जड जगत जे आपण म्हणतो त्याला त्याचा व्यवहार होतो, त्याचं रूप रंग इत्यादी त्याचा सगळा आपल्याला परिचय आहे. मग दुसरं काय आहे, त्याच अंतरंग स्वरूप असतं की नाही, त्याचं आतमधलं स्वरूप प्रत्येक वस्तूचं. उदाहरणार्थ बघ, आता हे सगळं जे विश्व जे आहे आपण इन्क्लुडेड, ते कसं आहे, ते एक जड भूत द्रव्य, त्याला आपण निर्जीव असं म्हणतो ते, आणि मी किंवा सजीव किंवा प्राणी किंवा जीव असं. ठीक आहे, इथपर्यंत ठीक. खूप फास्ट जात नाहीये ना, स्लो आहे ना. ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे. प्रत्येक वस्तूला 2 डायमेन्शन्स असतात, एक बाहेरचं व्यवहारातलं रूप रंग इत्यादी व्यवहार, आणि त्याचं अंतरंग स्वरूप. उदाहरणार्थ हा, आता हे बाहेरचं स्वरूप जड वस्तूंचा आपल्याला सगळं परिचय आहे. सजीवांचा सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या तऱ्हेचा वनस्पती जीव वगैरे त्याच्यात काही डिटेलमध्ये जायची गरज नाही. आपला सगळा प्रश्न स्वरूपाचा आहे. मग जडद्रव्याचं स्वरूप म्हणजे अंतरंग काय आहे, तर बघा त्याचं अंतरंग ऊर्जा आहे, शक्ती आहे. अणू म्हणतो आपण, अणू. तर प्रत्येकाच्या त्या जड वस्तूचा अंतरंग शक्तिमय आहे, हो की नाही. प्रत्येक पदार्थाच्या अंतर सगळ्यात आतमध्ये त्याच्या अणू आहे, त्या अणू परमाणूंची शक्ती हे त्याचा अंतरंग आहे. मग सजीवाचा अंतरंग काय आहे, तुमचं नामचं जीवाचं अंतरंग काय. तर जीवाचं अंतरंग ही जाणीव आहे, अवेअरनेस आहे. यालाच मागे बघा समर्थांना शिष्याने एक प्रश्न विचारला होता की सगळ्यांचा अवेअरनेस जर एक आहे तर दुसऱ्यानी जेवल्यावर मला भूक माझी जायला पाहिजे. हा, त्याला त्यांनी उत्तर पण दिलं होतं की ही जाणीव आपण सध्या माझी जाणीव माझ्या देहापुरती मर्यादित आहे. फक्त माणसाला आपली जाणीव विशाल करण्याची मर्यादा आहे, प्राण्यांना नाही. वनस्पतींना तर नाहीच नाही. ठीक, आपण त्याच्यात जाऊया नको. पण आता आपली जाणीव कशी आहे, जाणीवेचं अंतरंग आणखीन काय, ज्याला आपण मन म्हणतो. मन आपण सोपं करू, आपण मन. मग मन किंवा जाणीव सुद्धा 2 तऱ्हेनं व्यक्त होते. माणसामध्ये बरं का, फक्त म्हणजे आपल्याला त्याची जाणीव, आपल्याला अवेअरनेस आहे, आपल्याच अवेअरनेसचा आपल्याला अवेअरनेस आहे, असं एक सोप्या दृष्टीने म्हणतो. काय आहे ते, एक आहे चैतन्य आणि दुसरं आहे हे माया किंवा सूक्ष्म पंचमहाभूत. म्हणजे आपलं मन कशाने बनलंय, आता तुमच्या माझ्या समोर अनेक जण बसलेत, वेदांताचं श्रवण केलेले, अध्ययन केलेले, अपंचीकृत पंचमहाभूतांनी त्या सात्विक अंशापासून मन बनलंय की नाही. तर ते ते माया आहे. उपाधिकृत चैतन्य अधिष्ठान, उपाधी अधिक चैतन्य, त्याला ईश्वर म्हणतो, सत्वगुण अधिष्ठान असले. बरोबर ना मृणाल, मी चुकीचं नाही सांगत आहे ना. मृणालनी बरेच आता कॅम्प वगैरे अटेंड करते, मला जपून बोलायला पाहिजे.
तर हे मनाची खासियत अशी की त्याचं त्याचं दोन्हीकडे आहे. एक अंग चैतन्याकडे आहे शुद्ध अवस्थेमध्ये, पण तेच मन शरीराशी मायेशी सूक्ष्म पंचमहाभूतांपासून बनलेलं असल्यामुळे ते शरीराला पण चिकटू नये. उदाहरणार्थ, आपण जर खूप जेवण जेवलो असू तर त्यानंतर आपल्याला बघा काही तरल विचार करायला सुचत नाही. मन मन आपलं जरा झोप येते म्हणा किंवा दमतो म्हणा की आपण म्हणतो नको आता उद्या करू. तरल विचार होत नाही. किंवा आपण जर खूप काही वादविवाद झाला असेल त्यानंतर आपण जर पूजेला बसलो मेडिटेशनला बसलो तर होत नाही, कारण मन अजून दुसरीकडे असतं, आपल्या व्यवहारामध्ये मायेमध्ये अडकलेलं जगतामध्ये. ते चैतन्य रूपच आहे पण ते मन एक दोन्हीकडे आहे. ते अनेक संत म्हणतात मन हे दरवाजा त्या खोलीतल्या उंबरठ्यासारखं आहे. जसं एका बाजूनी चैतन्याला जोडलंय, एका बाजूनी शरीराला जोडलंय. म्हणून ते मनाचा व्यवहार दोन्हीकडे आहे आणि आपल्याला मनानेच मनाच्या पलीकडे चैतन्याच्या जवळ जायचं. संतांनी त्यांचं मन जरुरी पुरतं शरीराशी संबंधित ठेवतात, बाकी त्यांचा सगळा आनंद त्यांचा चैतन्यात असतो. ठीक आहे. तर हा सगळा जो व्यवहार आहे ना, आता हे जे मी अनालिसिस सांगितलं त्या जाणीवेचा प्रवास आपला समर्थ सांगणार आहेत या श्लोकांनी, या ओव्यांनी. ठीक आहे, चला आता आपण पुढे चलू. आत्मा विवरण समास 9. श्रीराम आत्मयास शरीर योगे उद्वेग चिंता करणे लागे. शरीर योगे आत्मा जगे हे तो प्रगटची आहे. तर ह्या समासामध्ये समर्थांनी आत्मा हा शब्द वेदांताच्या अर्थाने नाही वापरला का. त्यांनी आत्मा शब्द जाणीव या स्वरूपाने आणि शिष्याच्या भूमिकेवरून मी मी असं आपण म्हणतो ना त्या भूमिकेमधनं आत्मा शब्द. शिष्याच्या प्रश्नाला त्या प्रश्नाच्या लेवलला येऊन उत्तर देत आहेत समोर. त्या योगे म्हणतात शरीर योगे आत्मा जगे हे तो प्रगटची आहे. पण वेदांताच्या अर्थाने आत्मा जगे, आत्म्याला जगण्याचा काय प्रश्न आहे का. पण त्यांनी समर्थाने आपल्या लेवलवर येऊन हे अनालिसिस केले. कारण त्याला त्या जोपर्यंत शरीर आहे तो उद्वेग चिंता करणे लागे. हो आहे, बरोबर आहे. देह किती विनोदी आहे बघा, सरकॅस्टिकली विचारतायत. देह अन्नची खायेना तरी आत्मा कदापि जगेना. आत्म्या विण चेतना देहास कैसी. आणि मग पुढे काय म्हणले, एक हे एका वेगळे एक करू जाता निरार्थक उभये योगे कोणी एक. कार्य चाल ह्या दोघांचा जेव्हा मिलाप असतो तेव्हाच कार्य होत. कार्य चालण्यासाठी आत्मा आणि शरीरांचा एकत्र येणं जरूर आहे. हे एका वेगळे एक निरर्थक निरर्थक आहे, असं होणार नाही वेगळं. आणखी काय म्हणले, किती किती खोल सिंपल पण गंभीर ओव्यात. देहाला नाही चेतना आत्म्यास पदार्थ उचलेना. स्वप्न भोजने भरेना पोट काही. आत्मा स्वप्न अवस्थेत जातो परंतु देहामध्येही तो निजचुरेपणे खाजवितो चमत्कार पहा. आता बघा, स्वप्न कल्पना करा, स्वप्नामध्ये कोणतरी आहे, गेलाय स्वप्नामध्ये, आपण स्वप्नामध्ये गेलो आणि तेवढंच आपल्याला जर स्वप्न बघत असताना डास चावला, काहीतरी चावलं, आपला हात जातो की नाही जिथे चावलं असेल तिथे. मग आपण एका अर्थाने जो आत्मा देहात देह पण त्या गाढ झोपे सुद्धा आपण कुशी बदलतो, काहीतरी उशी सारखी करतो, जे काय करतो त्या देहात पण असतो आणि स्वप्नात पण असतो. ते असं एक उदाहरण तुम्हाला काही खूप मागे मी लिहिलं होतं. एक शंकर घाणेकर आधीच्या पिढीमध्ये एक फार प्रसिद्ध यश कलाकार होऊन गेले शंकर घाणेकर. त्यांच्या याच्यामध्ये एकाने आठवण सांगितली की त्या काळी ते आधी रंगभूमीवर नाटककार आधी होते आणि त्यातनं त्यांनी स्वामित्व मिळवलं, प्रभुत्व मिळवलं त्यांच्या नाट्य कलेवरती.
तर कोकणात त्यांचा एकदा कार्यक्रम होता आणि त्या नाटकामध्ये असा एक प्रसंग होता की तो जो नायक आहे त्याला भूत दिसतं आणि तो घाबरतो आणि तो घाबरून स्वगत बोलतो. घाबरलेला असतो तो अगदी. पण समोर जे असतं ते भूत नसतं, दुसरं कोणतरी असतं, ते दुसरे ऍक्टर काही करत असतात, असा सीन आहे. तर ते दिसण्यासाठी तर शंकर घाणेकर एका स्टेजच्या एका कोपऱ्याला येऊन त्यांना ते भूत दिसतं, घाबरलेले असतात आणि ते वाक्य बोलत असतात आणि तिकडे स्टेजवर काही प्रसंग काय आहे. पण ते कोकणामध्ये होता कार्यक्रम, मग तिथे वीज नाही, मग तिथे पूर्वी त्या किटसनच्या बत्त्या असत बघा, गॅसच्या बत्त्या. तर ती बत्ती दोरीने बांधली होती, पण वारा सुटला होता आणि ती बत्ती ती हलत होती. त्या हलण्यामुळे त्याचा जो प्रकाशाचा जो झोत होता तो स्टेजवर असा असा हलत होता. तर त्यांनी सांगितलं घाणेकर त्या भूमिकेमध्ये इतके जरी तल्लीन झाले होते, घाबरल्याची भूमिका, त्यांचे केस उभे राहायचे अंगावरती अगदी घाबरून, तरी तो जसा प्रकाशाचा झोत हलत होता स्टेजवर, घाणेकर त्या प्रकाशाच्या झोतात पुढे मागे तिथे हलत होते आणि डायलॉग बोलत होते. पण त्याचं ऍक्टिंग अतिशय सुंदर होतं घाबरल्याचं. तर हे कसं म्हणे ते दोन्ही लेवलला त्यांचं व्यक्तिमत्व म्हणे मला आश्चर्य वाटलं की सगळी प्रेक्षक गृह ते ते तर थक्क होऊन गेले होते त्यांचं ऍक्टिंग बघून. पण ते ते म्हणे असे हालत होते. आत्म अवेअरनेस त्यांनी कसा, जो कुशल असतो की नाही संत, जसं शंकर घाणेकरांनी किंवा एखादा कुशल नाटककार त्याचा अवेअरनेस असतो स्टेजवरचा, तसा संतांना देवाशी संबंध ते नेहमी त्यांचा असतो जोडलेला असा. त्यांना जगामध्ये वापरायला ते नेहमी आनंदात असतात, म्हणून हा चमत्कार म्हटलं स्वामी. मग आता आता आपलं चरित्र बघूया. हा, सेल्फ ऑब्झर्वेशन अतिशय विनोदी आहे, मस्त आहे. बघा आपल्याचकडे आपण बघायचा दृष्टिकोन कसा आहे. हम्म. अन्नरसे वाढे शरीर, शरीर प्रमाणे विचार, वृद्धपणी तदनंतर दोन्ही लहान आळती. हा, अन्नरसाने बालक असतो, मग कसा झाला, मोठा झाला, मग शरीर अन्नरसाने शरीर वाढलं, मग विचार पण प्रगल्भ झाले. मग नंतर काय झालं, म्हातारा झाला, त्याची शक्ती कमी झाली. असं फक्त एक तो मुल्ला नसरुद्दीन एक होता बर का, की त्याची शक्ती तो म्हणायचा माझी जेवढी शक्ती तरुणपणी होती लहानपणी तेवढीच आत्ता पण आहे, मी तुम्हाला सिद्ध करून दाखवतो. लोक म्हणजे तू काय सांगतो, काय बडबड करतो, तू इतका म्हातारा झालाय, तुझी शक्ती तशीच कशी असेल, मी सिद्ध करून दाखवतो. दाखव सिद्ध करून. म्हणजे समोर एक मोठा तर शिळा पडली होती, दगड मोठा शिळा पडली होती. म्हणजे ती समोर तुम्हाला शिळा दिसतीये? हा म्हणे दिसते. मी जेव्हा लहान होतो तेव्हा ती मला शिळा उचलता येत नव्हती, आत्ताही उचलता येत नाही. माझी शक्ती आहे तेवढीच आहे. आता आता म्हणूनच तो मुल्ला नसरुद्दीन होता. पण आपल्या आपल्या सगळ्यांची शक्ती वृद्धपणी तदनंतर आपण म्हणतो ना, आता हल्ली लक्षात नाही राहत हो इतका वेदांत, आता हल्ली आता ह्या वयात कठीण वाटतो वेदांत, नको वेदांत. खूप आता या वयात नको मला. मग काय झालं, वृद्धपणी तदनंतर दोन्ही लहान आळती, उत्तम द्रव्य देह खातो, देह योगे आत्मा भुलतो, विस्मरणे शुद्धी सांडितो, सकळ काही देहाने घेतले विष, आत्मा जाये सावकाश, वाढणे मोडणे आत्मयास नेमस्त आहे. नेमस्त म्हणजे नक्की आहे. पुन्हा इथे आत्मयास म्हणजे अवेअरनेस मध्ये. पण आता शिष्य त्याला आत्मा आत्मा मी म्हणतोय म्हणून त्याला की आता अंमली पदार्थ खाल्ला, काही खाल्लं, आपलं देहभान हरपलं, ते सगळं आता हे आपण पाहतोच की नाही आपण आजूबाजूला. वाढणे मोडणे जाणे येणे, सुख दुःख देहाचेनी गुणे, नाना प्रकारे भोगणे आत्मयास घडे. बर. वाढणे मोडणे जाणे येणे, सुख दुःख देहाचे निगणे आत्मे, ते सुख दुःख भोगायला लागते की नाही आपल्याला? हो लागतं.
मग आता त्याचे ह्याचा आपण समर्थाने गेल्या या दशक तीन स्वगुण परीक्षेमध्ये आपण बघितलंय बरं, की हे सगळं सुख दुःख देहाचे त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये तीन कॅटेगरी केल्या होत्या. सगुण परीक्षेच्या समासामध्ये तीन ताप बघितले होते. तुम्हाला आठवत असेलच, आधी दैविक, आधी भौतिक आणि आध्यात्मिक. म्हणजे आता अगदी सोप्या भाषेमध्ये म्हणायचं झालं तर आधी दैविक म्हणजे जे नॅचरल फोर्सेस जे आहेत, दुर्घटना, भूकंप, अमुक तमुक त्यांनी, किंवा आधी भौतिक म्हणजे या इथल्या जमिनीवरच्याच पदार्थांनी पण कोणी काहीतरी आता डोक्यावर झाडच पडलं काय, कोणाला काही औषधच अमुक तमुक झालं काय, ते आधी भौतिक ह्या सगळ्या पंचमहाभूतांचं आपल्यावर काही झालं ते. दुसरे आध्यात्मिक म्हणजे आपणच आपल्याला त्रास करून घेतला असं एक पण. आणि आपला हेतू जरी चांगला असला तरी बघा कसं आहे, त्यावेळेस त्यांनी एक ओवी उदाहरणार्थ सांगतो, नाना व्यथेचे निरशन व्हावया औषध दारुण बळात्कारे देती जाण या नाव आदिभूतिक. म्हणजे बघा कसं, की औषध द्यायचं असेल, आता लहान मुलाला तुम्ही औषध दिले का कधी, किंवा डॉक्टरांकडे घेऊन गेलेत का? अहो ते डॉक्टरकडे जायचं नुसतं घरात चर्चा आली तरी ते मुलगा रडायला लागतो. हा, 2-3 वर्षाचा त्याला कळतं डॉक्टरच्या दवाखान्यात जाणार आहे ते, ते आधीच रडायला भोकाड आधीच पसरतं जायच्या आधीच. मग ते जबरदस्ती त्याला करतात. तसं बघा, हे सगळ्या नाना व्यथा आत्म्यास आहेत, पण तर शिष्य म्हणू दे काय, हे मला आहेत. जे संत असतात ना, ते हे सगळ्यातनं गेलेले असतात. बघा तुम्हाला एक मी गोष्ट सांग, या सगळ्या दारुण अवस्था चांगल्या तुम्ही का होईना, पण नशिबाचं कसं प्रारब्धाचे भोग बघा. तुम्हाला एक मी गोष्ट सांग, खरी आहे बर का. यांची ही गोदूजी आणि अलोका मोहोड यांच्या मुलाची गोष्ट आहे. अमरावती जवळ लोण टाकळी गाव आहे, तिथली गोष्ट मी मनाने नाही सांगत आहे. बघा त्यांचं बालक झालं, त्याला 9व्या महिन्यामध्ये काहीतरी त्याचा गावठी औषध घातलं आणि त्याचे डोळे गेले की गावठी औषधाने. 5व्या वर्षी आई गेली. दुःख कमी आहे का त्या बालकाला? हम्म वडिलांनी पुनर्विवाह केला, मग नंतर घरी छळणूक सुरू झाली का, एक आहे का? हम्म घरी छळणूक सुरू. 11व्या वर्षी वडील गेले. बघा किती दुःख त्या, आपण आता ते सांगतात समर्थ किती दुःख भोगायला लागतात. 11व्या वर्षी वडील गेले. 19व्या वर्षी त्या सावत्र आईनं इतका त्रास त्यांना सहन नाही झाला, घराबाहेर पडायला लागला त्यांना. अंध. हम्म पण ते म्हणाले, हे कसं कसं काय सांगता तुम्ही आम्हाला, कोणाचं सांगताय? हे मी तुम्हाला गुलाबराव महाराजांचे चरित्र सांगितलं बरं. त्यांना ज्ञानचक्षु होते, त्यांनी ग्रंथरचना केल्या, अंध असून फार विद्वान संत होते ते. तर बघा, यांच्यापेक्षा दुःख आपल्याला कमी आहे ना, आपलं दुःख तर काहीच नाही की नाही यांच्या दुःखाच्या पुढे. हं आपलं नुसतं ऐकूनच कसं कसं होतं. हं पण बघा, हे असं होत. मग आपण काय शिकायचं? ते म्हणून हे सर्व ठीक आहे. मग आता आपण काय शिकायचं, की आपण आता हे समर्थ रामदास स्वामी आपलंच वर्णन करणार आहे. तर आपल्या प्रतिक्रियांचे आपणच निरीक्षण करून आपण निष्कर्ष काढला पाहिजे की नाही. आपण साधक म्हणून आहोत की नाही, काढला पाहिजे. मग करायचा का विचार थोडक्यात? तुमच्या बुद्धीला थोडा ताप देतोय खरा, पण करूया विचार. प्रश्न विचारतो तुम्हाला. आता समजा आपल्याला कुठे कठीण प्रसंग आला, बिकट वेळेला तोंड द्यायला लागलं, किंवा कधी अनपेक्षित यश पण मिळतं, नेहमीच वाईट होतं असं नाही, अनपेक्षित यश पण होतं. कधी जीवनामध्ये विव्हलता, नैराश्य येतं, कधी अत्यानंद पण होतो, कधी का माहिती नाही येत मनात कटुता, प्रेम टिकून राहतं, आणि कधी समत्व किंवा धीर गंभीर असणं सहज जमतं. आता बघा, हे मी 4 सॅम्पल साठी घेतले. हे स्थूलाकडनं सूक्ष्माकडे साधकाचा प्रवास आहे. ठीक आहे.
की मग ह्याचा आपण अनालिसिस कसं करतो? तर बघा, की कठीण प्रसंग, बिकट वेळ आली, तर हे सगळं माझ्या कर्माचं किंवा पूर्वकर्माचं फळ आहे. ते कसं, तर बघा, हे ना संतांकडनंच इतकं स्पष्ट शिकायला मिळतं. एक युवक शिबिरामध्ये मला आठवण झाली. युवक शिबिरामध्ये आज हाच विषय चालू होता पूर्वकर्माचा. तर एका युवकाने स्वामींना विचारलं, स्वामीजी मग हे सगळं मग पूर्वजन्मीमुळेच त्रास होतो का सगळा माणसा? स्वामी त्याला म्हणले, हे बघ म्हणे, तू जर म्हणे आता इथे तू रस्त्याने येता येता वडापाव वगैरे खाऊन आला असलास आणि तर उद्या रात्री पोट बिघडलं, तर ते पूर्वकर्माचं फळ, पूर्वजन्मीचं फळ नाही बर का, ते या जन्माचं फळ आहे. म्हणे वेड्यासारखं वागून पूर्वजन्मीचं फळ असं नाही, असं नाही. तर पण ज्याला काही कारण सांगता येत नाही, त्यासाठी साधक काय म्हणतो, कुठे उगाच दोष द्यायला, खापर फोडायला, कोणाला शोधायला जा. ठीक आहे, माझ्या पूर्वजन्मा हे मला भोगायचं होतं, ते मी भोग, असं साधक. तुम्हाला पटेल का नाही तिथं बघा. अनपेक्षित यश असेल तेव्हा मात्र नाही म्हणत बरं, तेव्हा तर म्हणतो मी केलं. पण ठीक आहे. आता विवलता, नैराश्य आलं, आता अत्यानंद नैराश्य किंवा अत्यानंद झाला. खरं अत्यानंद होणं सुद्धा अज्ञानाचंच फळ. अत्यानंद व्हायचं कारण काय आहे? आपलं काय असतं, गेन, काहीतरी बारीक सारीक गेन असतो आपलं. नैराश व्हायचं हे कारण नाही, विवलता हे अज्ञानाचं फळ. बघा तुम्हाला पटतंय का? आपण निष्कर्ष कसा काढतोय, आपल्या चढत्या पायऱ्या आपलं झालंय बरं. मग अज्ञान फळ आहे, तर मग कळलं मला हे अज्ञानाचं फळ आहे, की मला ज्ञानाची आस लागते की नाही, ज्ञान मिळावं असं वाटतं की नाही. तर मनात कटुता न येणं, माझं प्रेम टिकून राहणं, हे भक्तीचं फळ आहे, माझ्या पूजेचं फळ आहे. आणि माझं समत्व टिकणं, धीर गंभीर असणं, हे माझ्या ज्ञानाचं फळ आहे. बघा, तर आता हे समर्थ आपल्याला ह्या अलिप्त भूमिकेतनं हे सगळं, हे अलिप्त असू तर पटेल, नाही तर नाही पटेल. नाहीतर कुणावर तरी दोष देतच मी हिंडत फिरे. आता ठीक आहे, आता आपण या ओव्या बघू. फारच मजेशीर ओव्या आहे. आपल्याकडेच आहे, पण ते समर्थाने सांगितल्यामुळे वेगळ्या दृष्टिकोनातनं फार मजेशीर. बघा, आपल्या शरीराकडे बघून काय म्हणतात माहितीये का? वारुळ म्हणजे पोकळ, मुंग्यांचे मार्गची सकळ, तैसेच हे केवळ शरीर जाणावे. शरीर वारुळासारखं पोकळ. मग म्हणले, शरीरी नाडीचा खेटा, नाडी मध्ये पोकळ वाटा, लहान थोर सगटा, दडल्या नाड्या. हे तर माहितीच आहे आपल्याला. प्राणी अन्नोदक घेतो, त्याचा अन्नरस होतो, त्यास वायू प्रवर्ततो श्वासोश्वासे. वा. नाडीद्वारा धावे जीवन, जीवनामध्ये खेळे पवन. किती सुंदर सांगितलंय हो. इतकं गोड ह्याच्यामध्ये आणि इतकं सिंपल करून सांगितलंय. जीवनामध्ये खेळे पवन, त्या पवना सारिसा जाण, आत्मा ही विवरे. आता ही ओवीवर लक्ष द्या, सर्कल करून ठेवा तुमच्याकडे पुस्तक असेल तर. कारण कुशल शिक्षक कसा असतो, तो विचार करतो, मी आता ही पवनासारिखा जाणं, आत्मा ही विवरे. पण मग शिष्य आत्मा म्हणजे पवनच, वायू समजेल का काय? म्हणून याच्या पुढच्या जे आपण विचार दोन म्हटलंय ना, त्याच्यामध्ये समर्थांनी फक्त पंचमहाभूत आणि आत्मा हा कसा पंचमहाभूतांपेक्षा तरल आहे हे सांगितलं. बघा, कुशल शिक्षक त्या समासाची रचना इतकी मस्त आहे हो. ठीक आहे, आधी आपण ते ओव्या वाचू. फार सुंदर आहे. मी आता मध्ये बोलत नाही. सिंपल आहेत, अगदी हसण्यासारखे आहेत. मी तर खूप हसलो. त्या पवनासारिखा जाण, आत्मा ही विवर. हा, मग आपली काय अवस्था होते? तृष्णेने शोकले शरीर, आत्म्यास कळे हा विचार, मग उठून शरीर चालवी उदकाकडे, उदक मागे शब्द बोलवी, मार्ग पाहोन शरीर चालवी, शरीर अवघेच चालवी प्रसंगानुसार. वा.
मग काय झालं, तुझा लागते ऐसे जाणतो, मग देहाला उठवितो, आच्या वाचा बोलवितो, ज्यासी त्यासी. भूक लागली मग उठला खायला काहीतरी. आता मी खायला न भूक नसला तर नसला मी उठतो खायला जातो, पण असा हा साधक फक्त खायला लागल्यावर उठतो. मग ते रेडी तयार नसेल मग रागावून बोलतो, तुम्हाला कळत नाही मला 11 वाजता जेवण लागतं, मला 11 वाजता ब्रेकफास्ट लागतो, काय जे काय असेल ते आजच्या आजच्या रागाने ज्याची त्याशी बोलतो. भूक आणि राग यांच्या सीमारेषा काही काळी फार अस्पष्ट होतात. मला अज्ञानाचं लक्षण आहे, पण मला अनुभव आहे त्याचा. आजच्या वाच्या बोलतो ज्यासी त्यासी. बायकात म्हणे झाले झाले. बायका म्हणते झालं झालं, तुम्ही आंघोळ केली का? पण आधी नाही, आंघोळ नाही केली, सर आंघोळ करून या. ठीक आहे, मग देह सोवळे करून आणले, पायात भरून चालविले, तातडी तातडी. घाईघाईने कसं तरी आंघोळ करून आला नदीवरून. मग त्यासी त्यासी म्हणजे देहासी. त्यासी पात्रावरी बैसविले. हा मग काय केलं, नेत्र भरून पात्र पाहिले, हाता करवी आरंभिले आपोषण, हाता करवी ग्रास उचलवी, मुखी जाऊन मुख पसरवी, दाता करवी चाववी नीटे नीटे. पण ते चावताना काय झालं माहितीये का, आपण जिव्हे मध्ये खेळे, पाहतो परिमळ सोहळे, केस काळी खडा कळे, काळ थुंकी. हं, आळणी कळता मीठ मागे, बाईलेस म्हणे आगे कागे. तर बघा हे जेवणावरनं नवऱ्याने बायकोला ओरडणं बहुतेक रामदास स्वामींच्या वेळेपासून चालू असलं पाहिजे. ते अजूनपर्यंत चालू आहे. डोळे तावून पाहो लागे, रागे रागे. बघा रामदास स्वामींचं समाजाचं निरीक्षण किती खोल आहे, खोल आहे. हं, संत असं ना, आळणी कळता मीठ मागे, बाईलेस म्हणे आगे कागे. तुला कळत नाही किती वर्ष स्वयंपाक करतं, मीठ किती घालायचं समजत नाही तुम्हाला. डोळे तावून पाहो लागे, माझंच वर्णन आहे. डोळे तावून पाहो लागे, रागे रागे. मग काय झाला, ठीक आहे ठीक आहे, काहीतरी गोड वाढलं. गोडी लागताच आनंदे, गोड नसता परम खेदे, वाकडी गोष्टी अंतरी भेदे, आत्मयासी. नाना अन्नाची गोडी, नाना रसे स्वाद निवडी, तिखट लागता मस्तक झाडी आणि खोके, मिरपुड घातली फार, कायसे करीते खापर. म्हणजे हे काय खापरासारखं मला वाटलं. खापर म्हणजे मोडलेल्या माठाचा जो तुकडा असतो ना रांजणाचा, त्याला खापर म्हणतात. हे काय केलंय, भाकरी केले का पुठ्ठे केलेत, असं काय काय म्हणतो. हा, जिव्हे करवी कठीणोत्तरे, बोलवी रागे, आज उदंड जेविला. काहीतरी तेलकट तुपट खूप खाल्लं, सवेच तांब्या उचलिला, घडाघडा घेऊ लागला सावकाश. देही सुख दुःख भोगता, तो एक आत्माची पाहता, आत्म्याविण देह वृथा मढेची होये. आहा, हे सगळं आत्मा म्हणजे माझी जाणीव जी आता लोअर लेवलला आहे ती करते. आता त्याच्या पुढे ते चिकित्सा करतात. हे सगळं खरंय बरं. हं, की गोडी लागता आनंदी, गोड नसता परम खिदे. आता बघा आम्ही 2 वर्ष शिकायला होतो की नाही, मग आता कधी कधी आम्हाला द्यायचे गोड तिथे काय असेल तसं. ते दिसलं अरे यार लाडू आहेत. हा मग पण आता माझा नंबर तर 60वा लागलाय रांगेमध्ये. आता पुरेल का नाही, त्या ताटामध्ये लांबून लांबून बघायचं किती लाडू आहेत का, पुरतील का. मग आपला नंबर जवळ आला की ते संपलं. संपलं नाही नाही, नवीन दुसरं ताट काढलं. आहे 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 आहे, लाडू आहे. मग ते असं सगळं. मग आता ते ते आनंद इतका कॉम्प्लिकेटेड असतो. अ, क्षणभर मानलं पण जरी ना लाडू मध्ये आनंद आहे, तो लाडूचा आनंद इतका कॉम्प्लिकेटेड असतो. समजा मग काही काही वेळ वाढताना काय होतं की अरे आहे की अजून 2 ताट आहेत, आणखीन 2 ताट आहेत का खाली, अरे द्या 2-2 द्या.
मग नंतर माझ्या नंतर जो ब्रह्मचारी येऊन बसतो त्याला दोन दिसतात ताटामध्ये, की लगेच माझा आनंद निम्मा झाला, की अरे मला तर एकच मिळालं त्याला दोन मिळाले, आता काय करायचं. असं सगळं आपलं हे तुम्ही हसताय पण ते मी या दुःखातनं गेलोय, माझा अनुभव आहे तुम्हाला सांग. हे खरं आहे. पण म्हणले समर्थ म्हणला, अरे तू एवढं कळतंय ना, तुला एवढी जाणीव आहे तुला, मग ते थोडं पुढे पुढे जाऊन विचार कर न. आत्म्याविण देह वृथा मढे होय. हा, मढे होय. तर समर्थ काय सांगतात, एवढं आपण एक चार ओव्या बघू आणि थांबू. मनाच्या अनंत वृत्ती जाणणे हेची आत्मस्थिती, त्रैलोकी जितुक्या व्यक्ती तदांतरी आत्मा, जगामध्ये जगदात्म, विश्वामध्ये विश्वात्मा, सर्व चालवी सर्वात्मा नाना रूपे. बघा कशी जाणीव त्यांची विशाल झाली. पुंगे चाखे ऐके देखे, मृदू कठीण ओळखे, शीत उष्ण ठाऊके तत्काळ होय, सावधपणे लाघवी बहुत करी उठा ठेवी, या धूर्ताच्या उगवी धूर्तची करी. ही जाणीव सगळी आपली मनाच्या अनंत वृत्ती, आपण वृत्ती किती आहे, किती सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझ्या मनात कितीतरी वृत्ती येतात. पण त्या वृत्ती धूर्तपणे सावधपणे आपण सगळे व्यवहार करतोच. ती वृत्ती ती जाणीव म्हणजे मी आहे याच्याकडे बघ. त्या वृत्तीनं शरीर चालतं. आणि याच्यानंतर पंचमहाभूतांमध्ये वायूचे जे स्थान आहे, कारण त्यांनी काय सांगितलं होतं की या वायू जीवनामध्ये खेळून त्यांनी प्रवर्ततो. मग शिष्याला वाटलं हा बरोबर आहे, बरोबर आहे, वायू काही दिसत नाही, वायू म्हणजेच आत्मा असेल काही. कारण या पंचमहाभूतांमध्ये काही दर्शनं अशी आहेत की ज्याच्यामध्ये ते आकाश तत्वाला मानत नाही, कारण त्याचा स्पर्श काय हे होत नाही, आपल्याला संवेदना होत नाही आकाशाची, स्पेसची, अकोमोडेशन काय त्याची. मग वायू, मग कारण पुढचे सगळे स्थूल स्थूल होत जातात, पण वायू सगळ्यात सूक्ष्म आहे, म्हणून त्यांनी उपमा दिली. मग याचा ईशावास्य उपनिषदाशी पण मॅपिंग आपण करू, कारण खूप वरच्या लेवलला जाऊन, आता बघा 13वा दशक आहे हो, आता स्वामीजी वरच्या वरच्या लेवलला जाणारच ना. तर आता ते आता विषय मी नवीन सुरू नाही करत, पण आता मी इथे थांबतो आणि मग आपण ह्याचा पुढचा भाग पुढच्या मंगळवारी. तर आज आपलं काय ठरलं की सगळं माझं आहे सुख दुःख, पण मी ते जाणीवेनी मनाच्या वृत्तींकडे मला वेगळेपणे पाहायला कळलं पाहिजे, शिकलं पाहिजे. हा मर्यादित आनंद मला नको आहे. आनंद लाडू मध्ये मिळाला तर खा, दोन मिळाले तर दोन खा, त्याच्यात प्रॉब्लेम नाहीये. पण त्याच्यापेक्षा आणखी खूप मोठा लाडू मधला आनंद टाकायला सांगत नाहीये रामदास स्वामी. असू दे लाडू, पण आणखी वृत्ती विशाल कर त्याची. तर ती वृत्ती विशाल कशी करायची, आणि ती त्या विशाल झालेली वृत्ती आत्मरूपाने जे संतांना आत्मतत्व साधलेलं आहे, एक होणं, व्यवहार करणं, ते समर्थ आपल्याला समजावून सांग. आता मी इथे थांबतो. आपल्याला 2 मिनिटं आहेत अजून चर्चा करायची असेल तर. मग मी प्रार्थना म्हणतो. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.